तेव्हा आपण विधवा महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता. त्या वेळेला मला वाटतं 10-15 जणी होत्या आलेल्या आणि त्यातल्या एकाच महिलेची मानसिकता झालेली. तुमचं नाव काय होतं? पालकरताईंनी तेवढं धाडस दाखवलं होतं आणि त्या विधवा अनिष्ट प्रत्येला मूर्तमती देण्याचं काम पालकरताईंनी केलं होतं. तर त्या एकच होत्या की त्या म्हणाल्या चालेल आणि मी जाताना सांगितलं होतं की या महिलेचं नाव तुमच्या गावाच्या इतिहासात लिहून ठेवा कारण तुम्ही विधवा अनिष्ट प्रत्येला बाईचा कुंकू पुसणं, तिच्या बांगड्या फोडणं, तिची जोडवी काढणं है ना, तिला सण उत्सवात समोर येऊ न देणं, तिनं फुलं न पाळणं, अशा प्रकारची अनिष्ट प्रथा जी मुलांना त्रास देणारी आहे आणि ती आपण सगळ्यांनी बंद केली पाहिजे, सगळ्यांनी मिळून बंद केली पाहिजे. आम्ही 2022ला देवरूखमध्ये विधवा महिलांचा हळदी घेतला. हॅलो, हां आता जरा सगळ्यांना ऐकायला येईल. थँक्यू सर. तर माझं नाव वैदेही सावंत आणि मी सरपंचांना ट्रेनिंग देते. मी 2015 पासून सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आपल्या जिल्ह्यातले BDO या सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे 2015 पासून. आणि आत्ताही मी कोकण विभागातल्या सगळ्या नवीन निवडून आलेल्या सरपंचांना ट्रेनिंग देते. आणि मी 2015 पासून ट्रेनिंग देत असताना मला असं वाटलं की आपण जे शिकवलं त्याचं फारसं इम्प्लिमेंट होत नाही, म्हणून चक्रभेदी सोशल फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर आणि विशेषतः विधवा आणि एकल महिलांसोबत आपण काम करतो. मी कडपोलीला जेव्हा आले तेव्हा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम झाला होता. खेराडे मॅडम बरोबर ना? हां, खेराडे मॅडम तेव्हा सरपंच होत्या. त्याही माझ्या विद्यार्थिनी आहेत, माझ्या वर्गात त्या बसलेल्या आहेत सरपंचांच्या ट्रेनिंगला असताना. आणि तिथे आपण विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठीचा कार्यक्रम घेतला होता आणि पालकरताईंनी त्याच्यामध्ये त्या अनिष्ट प्रथेला मूठमती देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं होतं. आणि मी त्यावेळेला सांगितलं की तुमच्या गावाच्या इतिहासामध्ये ह्या महिलेचं नाव कोरून ठेवा, कारण तिने एकमेव ती व्यक्ती त्या सभागृहात होती जी म्हणाली की मला तुम्ही हळदी कुंकू लावलं तरी चालेल. आणि हे कशासाठी आहे, हे सगळं का अट्टहास आहे, तर आपण आज बोललो नाही म्हणून पुढच्या पिढीला ते संक्रमण झालं, त्या अनिष्ट प्रथांचं पुढच्या पिढीला ते दिलं गेलं. म्हणून आजच आपण त्या अनिष्ट प्रथा बंद केल्या पाहिजेत ज्या महिलांना त्रास देणाऱ्या आहेत. आम्ही दरवर्षी विधवा महिलांचा हळदी कुंकू देवरूखमध्ये घेतो आणि आता आमचं 4थं वर्ष होतं आणि त्यावेळेला आम्ही 100 साड्या दिलेल्या होत्या. आम्हाला डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांनी 200 साड्या डोनेट केल्या आमच्या संस्थेला आणि आम्ही त्यातनं राष्ट्रसेवा दल पुणे येथे कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये 100 साड्या देऊन विचारांचं वाण दिलं. आणि आता आम्ही देवरूखमध्ये 4थं वर्ष असताना तिथे सुद्धा 100 साड्या दिल्या. कशासाठी, तर मी तिथे महिलांना सांगितलं हे सगळं कशासाठी, तर तुम्ही आज बोलत नाही म्हणून तुमच्या पुढच्या पिढीला त्रास होतो आणि तुमच्या पुढच्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून आज आपण आयांनी जागं झालं पाहिजे आणि बोलायला सुरुवात केली पाहिजे. आता आमचे काही कार्यक्रम सुरू आहेत, याच्यामध्ये आपण विधवा महिलांना आणि एकल महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी प्रयत्न करतो. आम्हाला एका संस्थेने वस्तुरूपाने CSR फंड दिला, त्याच्यामध्ये 1 लाखाच्या वस्तू दिलेल्या आहेत. सगळ्यांचं लक्ष आहे ना? स्टीलचं एक 6 फूट उंचाचं एक गाडी आहे, शॉप आहे ते, त्याच्याबरोबर 2 पितळेचे टोप आणि हलवण्यासाठी 2 पळ्या, थर्मास, शेगडी, कप, गाळण, सांडशी पासूनचं, कपापासूनचं सगळं 1 लाखाचं साहित्य आम्ही महिलांना पूर्ण मोफत देतो. ज्यामधून, कारण गरीब असणं हा त्या व्यक्तीचा दोष नसून
तिला समाजाने शासनाने सपोर्ट दिला नाही म्हणून ते घडलेलं आहे. ती गरीब होण्यामागचं कारण तिला आधार दिलेला नाहीये म्हणून आम्ही तिला 1 लाखाचा तिच्याकडून 1 रुपया न घेता संपूर्ण वस्तूंचा सेटअप देतोय. काल आम्ही इथे पाग काविळतळी खेरडी इथे सगळीकडे जाऊन आलो. तिथल्या काही विधवा महिलांचा आधीच आम्ही नावं घेतली होती आणि त्या भेटी देऊन आल्या. तर तुमच्या इथं सुरू होईल. पागेवरती एक सुरू होणार आहे, खेरडीवरती एक सुरू होणार आहे, काविळतळीला एक सुरू होणार आहे. गोवळकोटला ओतारी म्हणून मॅडम आहेत, त्यांना एक आम्ही भेटलेलो आहोत. तर तुमच्या इथे 7 जणांना आम्ही काल भेटलेलो आहोत. आणि आता तुम्ही पुणे मुंबईचा असेल तर मुंबईला सुद्धा आपण देतो. याच्यामध्ये काही अट नाही, अट 2च आहेत. सगळ्यांचं लक्ष आहे ना? मी आलेल्याचं कारण त्याचं हे आहे की ही योजना तुमच्यापर्यंत मला सांगायची आहे की जी महिला गरीब आहे, गरजू आहे, तर तिला आम्ही 1 लाखाच्या ह्या सगळ्या टी स्टॉलचा सेटअप जो आहे तो पूर्ण मोफत देतोय. कारण तिने स्वतःचा रोजगार सुरू करावा. याच्या बदल्यात आम्हाला फक्त ती जे कमवणार आहे त्यामधून तिचं उत्पन्न वाढावं आणि तिचा संसार सुखाचा व्हावा, तिच्या मुलांचं